अंबडच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा हैदोस, संशयित वारंवार मोकाट, जालना पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी. अंबड विशेष प्रतिनिधी. अंबड येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांनी उच्छाद मांडला असून पोलीस प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मागील आठवड्यात रंगेहात पकडलेले संशयित चोर या आठवड्यात पुन्हा त्याच बाजारात चोरी करताना नागरिकांच्या हाती लागल्याने पोलीस नक्की कोणाचे रक्षण करत आहेत, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. आज बाजारात एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचाच मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी सतर्कता दाखवत संशयितांना रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र गेल्या आठवड्यातही याच संशयितांना पकडून देऊनही ते पुन्हा बाजारात उजळ माथ्याने चोरी करताना आढळल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह. गुन्हेगारांना कोणाचा आश्रय? रंगेहात पकडल्यानंतरही हे संशयित इतक्या सहजासहजी बाहेर कसे फिरत आहेत? खाकीचा वचक संपला का? पोलिसांचा कोणताही धाक उरला नसल्यामुळे चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नागरिकच पोलीस बनणार का? चोरट्यांना वारंवार पकडून देण्याचे काम नागरिकांनाच करावे लागत असेल तर पोलीस प्रशासनाची भूमिका काय? जालना पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज. अंबड पोलीस चौकीच्या या संशयास्पद आणि ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये कमालीची भीती व तीव्र नाराजीचे वातावरण आहे. जालना पोलीस अधीक्षकांनी SP स्वतः या प्रकरणात लक्ष घालून अंबड पोलीस चौकीच्या कारभाराची चौकशी करावी आणि या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर तसेच सराईत चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी अंबडच्या नागरिकांकडून केली जात आहे. जर पोलिसांनी त्वरित ठोस पावले उचलली नाहीत तर आठवडी बाजारातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करेल. या आठवडी बाजारामध्ये प्रत्येक रविवारी खूप चांगल्या पद्धतीचा इथं बाजार भरतो अंबडमध्ये. या बाजारामध्ये गेवराईवरून असे काही सराईत मोबाईल चोर या बाजारामध्ये घुसखोरी करतात आणि प्रत्येक आठवड्यामध्ये इथून 1, 2, 4, 5 असे मोबाईल चोरी घेऊन चालल्या जातात. परंतु या बाईटच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की पोलीस मशिनरींना आणि पूर्ण पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विनंती करतो की यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. कारण हेच दोघंजण मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मोबाईल चोरीताना पकडले गेले होते. त्यांना पोलिसाच्या स्वाधीन केलं होतं. परंतु या आठवड्यामध्ये सुद्धा आता सध्या या रविवारी सुद्धा ते इथं उपस्थित राहून त्यांनी एक पोलीस साहेबांचाच मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी चव्हाण साहेब यांचा, राजपूत साहेब यांचा मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आज रोजी सुद्धा पोलिसांच्या स्वाधीन आम्ही आता करत आहोत. या बाईटच्या माध्यमातून सर्व जनतेच्या पंचकृषीतून येणाऱ्या सर्व जनतेची विनंती आहे की यांचा कायमस्वरूपी पोलिसांनी बंदोबस्त करावा, ही विनंती.